फुलटॉस विरुद्ध एस्पिलॉन 11 अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते एस्पिलॉन या टीम कडून. गुड्डू निखिल भोईर आणि मुकेश आहुजा. दरम्यान निखिल भोईर आणि मुकेश ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर मोईन इनामदार पहिला चेंडू फुलटॉस, त्याच्यावरती मात्र प्रहार करू शकले नाही आहेत निखिल भोईर आणि चेंडू मात्र मांडांवरती जाऊन आदळतोय. यस, डॉट बॉल सुरुवात झाली आहे. कुठे ना कुठे निखिल थोडा नाराज असतील स्वतःवरती, परंतु मॅच खूप मोठी आहे. दरम्यान यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर यस बराच बाहेर मात्र पाहायला मिळाला हा चेंडू. पंच लोबो सावंत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सांगतायत की हा वाईट बॉल आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल मैमुद्दीन यांना. दरम्यान एक धावसंख्या धावफलकावरती ह्या अतिरिक्त धावेने मात्र लागली जाते. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र समोर टाकला होता. समोर हेलिकॉप्टर स्टाईल महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये हा फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. येतोय निखिल भोईर ब्रँडेड षटकार. आणि यस एक पारितोषिक आलंय. MK क्रिकेट अकॅडमी संघ मिलिंद काजोळकर सरांकडून एक पारितोषिक आलेलं आहे. जर या स्पर्धेमध्ये ह्या मॅच मध्ये निखिल भोईर याने जर अर्धशतक खेळी दर्शवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिलिंद काजोळकर सरांकडून देण्यात येईल. दरम्यान तिथे मात्र एक सिंगल घेतली गेली आणि एकेरी धावेने धावसंख्या पुन्हा एकदा बदल झालाय. आठ. दरम्यान स्ट्रायकिंग वरती मुकेश पहिला चेंडू फेस करतील. यावेळेला बिगिट करायचा होता ऑन साइडला. 30 सर्कल भेदलंय. चेंडूला पाठवतायत डीप मिड ऑन रिजन मध्ये. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळत आहेत दोन्ही बॅटर. जर पाहायला गेलो तर प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं या चेंडूवरती बॅट आणि बॉलचं, परंतु 30 सर्कलला भेदलं या चेंडूने आणि खूप वेगाने मात्र बॅट फिरवली जरूर होती आणि त्या कारणामुळेच मात्र हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ऍड होत आहेत. 12 धावा धावफलकावरती. यावेळेला चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पाहिलं की जो ट्रान्स आहे तो लेग आणि मिडल स्टंप वरती मुकेश यांचा राहिला आणि त्या कारणासाठीच थोडंसं ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा चेंडू टाकताना पाहायला मिळाले मैमुद्दीन. आणि चांगलं कमबॅक करत असताना यावेळेला मात्र बिगिट केलाय समोरच्या दिशेने. मुकेश आहुजा यांच्या बॅट मधून घणाघाती हल्ला केला जातोय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दोन्ही बॅटर खूप चांगल्या फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये आणि तो फॉर्म या मॅच मध्ये देखील दाखवताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन बोर्ड पहिल्या षटकामध्ये. पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारतोय एप्सिलॉन 11 हा संघ. कारण की मानस एंटरप्राइजेस ह्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तर 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत आता रोखतोय. कारण की निखिल आणि मुकेश यांनी पहिल्या षटकामध्ये जे फाउंडेशन होतं बिल्डिंग उभारी धावांची बिल्डिंग उभारी करण्यासाठी ते खूप चांगल्या मात्र फाउंडेशन केलं आहे. परंतु आता त्यावरती धावसंख्येची जी गती आहे जी बिल्डिंग आहे ती कशा पद्धतीने उभारतायत ते देखील पाहणं तेवढं गरजेचं असेल.
एक ओव्हर झाली असेल तर जुना बॉल तुम्हाला देण्यात येईल, कारण की पहिल्या ओव्हरमध्येच नवीन बॉल दिला जाईल याची आपण दक्षता घ्या. आम्ही पहिल्या मॅच पासून सांगतोय. चेंडू आला असेल, आलाय कुठे, अरे तालाब में गया, पागल आहे क्या? चला मॅच चालू करा. सांगितलं ना. अरे मग तुम्ही वॉकी टॉकी द्या ना त्याला. येस, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे निखिल भोईर यांच्यासाठी. ह्या मॅच मध्ये जर अर्धशतकी खेळी केली तर या अगोदर अमर जयस्वालने ह्या संघामधून मात्र अनेक पारितोषिके पहिल्या मॅच मध्ये कमावली. आता निखिल भोईर यांच्यासाठी संधी आहे. पाहूयात गोलंदाजी मार्कवरती जितेंद्र वैती. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गणेश खेडेकर तिथे आपण पाहतोय चेंडूवरती येतील क्षेत्ररक्षणासाठी. तोवर मात्र तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. परंतु जितेंद्र वैती भाऊ यांचा मी उल्लेख वारंवार करतो, कारण की 45+ आहेत आणि गोलंदाजी तुम्ही पहा. या स्क्वॉडमध्ये असे गोलंदाज आहेत जे 2 षटकं आपल्या संघासाठी हाताळतात. आणि काय बोलले, 50 यस 50 वर्ष प्लस आहेत आणि काय गोलंदाजी करतात. फिटनेस पहा भाऊ यांचा. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत, परंतु फेकी थोडीशी दूरवरती पाहायला मिळाली. परंतु यष्टीरक्षकाने पाहिलं की चेंडू आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, लगेच जागा बनवली चेंडू अडवण्यासाठी आणि तिथे मात्र एक धाव आपल्या संघासाठी कुठे ना कुठे अतिरिक्त वाचवली असं म्हणायला काय हरकत नाही. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावफलकावरती 20. पुन्हा एकदा जितेंद्र वैती गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 12 ते 15 पावलांचा रनअप आहे आणि खूप चांगली गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने केली आहे. पाहूयात या मॅच मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतील. पुन्हा एकदा एक अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. 3 यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. 3 यष्ट्यांच्या मधोमध चेंडू इथे हाताळताना आणि फलंदाजांना मात्र मोठे फटके लगावण्याची संधी देत नाहीयेत. ही खासियत आहे जितेंद्र भाऊ यांची. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 21 वरती जाऊन पोहोचली आहे. या मॅच मध्ये ह्या ओव्हर मध्ये कमबॅक करून देताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज जितेंद्र भाऊ. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला मला वाटतं गुड्डू यांची झोप उडाली असेल. अतिशय वेगवान फटका होता. जागते रहो असा मात्र संदेश देणारा हा फटका. परंतु एक धाव मात्र तिथे पुन्हा एकदा कंप्लीट केली. काय गोलंदाजी करतायत. यॉर्कर पद्धतीचे चेंडू वारंवार मात्र हाताळताना पाहायला मिळत आहेत. कुठे ना कुठे एक्सपिरियन्स जो आहे, 50 वर्ष जवळपास 50+ वय वर्ष आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स जो आहे तो कुठे ना कुठे फायदेशीर ठरताना पाहायला मिळतो. परंतु यावेळेला टप्पा थोडासा चुकीचा टाकला आणि ऑन साइडला फक्त बॅट वरती चेंडू घेतला आणि ऑन साइडला मिड ऑन रिजन मध्ये मात्र हा चेंडू पाठवतायत निखिल भोईर यांच्या बॅट मधून. हा फटका येतोय. 6 धावा षटकार. या अगोदरचे 4ही चेंडू जर पाहिले तर यॉर्कर पाहायला मिळाले, परंतु यावेळेला गुड लेंथ वरती टाकला आणि त्याला मात्र 6 धाव्यांसाठी पाठवला. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला फुल टॉस. पुन्हा एकदा चुकी होतीये आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. फुलटॉस वरती इथे मात्र फुलटोल वसूल केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज निखिल भोईर यांच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 34. चांगली सुरुवात मात्र झाली आहे ती एप्सिलॉन 11 या टीमची अशी म्हणायला काय हरकत नाहीये. अरे मैं एप्सिलॉनच बोललो ना भाई. चौतीस धावा धावफलकावरती. वैयक्तिक जर पाहिलं तर 7 चेंडू 21 धावांवरती निखिल भोईर, तर 5 चेंडू आणि 12 धावांवरती मुकेश अहुजा अशी आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान 34 धावा धावफलकावरती
किती धावांपर्यंत प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर करंट रन रेट जो आहे तो 17चा आहे आणि या 17च्या सरासरीने जर धावा पूर्ण केल्या प्रत्येक षटकामागे तर 85 प्लस धावा धावफलकावरती लावू शकतो बॅटिंग करणारा संघ. पाहूयात ही जी धावगती आहे ती मेंटेन ठेवतील की अजून वेगाने मात्र धावसंख्या पुढे सरकवतील. यावेळेला पहिला चेंडू फुलटॉस होता, गोलंदाज राजन पाटील आलेत आणि कव्हर सीझन मध्ये मात्र हा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर घेतली जाते, दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. मुकेश आहुजा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्कवरती राजन पाटील मानस एंटरप्राइजेस संघाचे संघमालक देखील आहेत. राजन पाटील आणि दीपक पाटील दरम्यान यावेळेला लेग एस्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पायावरती टाकण्याचा प्रयत्न आहे कुठे ना कुठे गोलंदाज राजन यांचा आणि तो प्रयत्न मात्र थोडासा फसताना पाहायला मिळतोय. लेग एस्टीच्या बराच बाहेर चेंडू वाईड बॉल इथे घोषित केला गेलाय पंचांकडून. यावेळेला चांगला चेंडू, अतिशय वेगवान चेंडू आहे, साइडम ऍक्शन आहे राजन यांची आणि नेहमीच स्लोअर वन चेंडू असेल, अतिशय वेगवान चेंडू असेल, लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, असे चेंडू वारंवार हाताळताना पाहायला मिळतात राजन आणि म्हणूनच अजूनपर्यंत एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. परंतु त्यांच्यावरती देखील आक्रमण करावं लागेल. एक चांगली धावसंख्या या मानस एंटरप्राइजेस टीम समोर उभी करावी लागेल ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळलेत, एक धाव तर घेतली गेली डीप मधून. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आले होते, प्रयत्न तर थोडेसे फंबल जरूर झाले परंतु प्रयत्न केला गेला नाही दुसऱ्या धावेचा आणि परिणामी तिथे एक धावच कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 39 वरती जाऊन पोहोचली, 39. दरम्यान पुन्हा एकदा राजन सज्ज गोलंदाजी मार्क वरती. हो, यावेळेला बॅटची लिडिंग एज जरूर घेतली आहे. पाहूयात राजू गुप्ता, मला वाटतं तिथे होते शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये. जर कलेक्शन जर केले असतं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तर नक्की रनआउटची संधी होऊ शकली असती परंतु तिथे एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर. दरम्यान शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील धावसंख्या आपण 40 वरती पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा या अगोदरच्या षटकामध्ये देखील असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं होतं. 5व्या चेंडूवरती षटकार आला होता आणि चौकार आला, दोन्ही षटकार आले होते 5व्या आणि 6व्या चेंडूवरती आणि ह्या षटकामध्ये देखील 5व्या चेंडूवरती षटकार येतोय आणि गुड्डू व निखिल यांनीच मारले होते ते दोन्ही षटकार आणि या षटकामध्ये देखील निखिल यांच्याच बॅटमधून मात्र हा षटकार येताना पाहायला मिळतोय. 46 ऑन बोर्ड, 46 धावा. दरम्यान शेवटचा बॉल या षटकातील. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा खर्च केल्यात त्या राजन पाटील यांनी या षटकामध्ये. पाहूया शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने मारा करतील गोलंदाज राजन निखिल यांच्या समोरती. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला थोडेसे चपल गोलंदाज आहेत. नेहमी मंकी विकेट जो मंकी कॉल जो असतो त्याची विकेट मात्र घेण्यासाठी ओळखले जातात. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका आहे, गुड्डू भोईर यांच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. असं वाटत होतं की हे षटक देखील खूप चांगल्या दर्जाचं जाईल का राजन पाटील यांचं, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके लगावत पुन्हा एकदा जी धावसंख्या अतिशय धीमी झाली होती तिला मात्र वेग देण्याचं काम निखिल यांच्या बॅटमधून केलं गेलंय. धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचली आहे आणि 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. वैयक्तिक जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 34 धावांवरती निखिल खेळताना पाहायला मिळत आहेत तर मुकेश 8 चेंडू आणि 16 धावांवरती खेळताना पाहायला मिळाला. निखिल भोईर यांच्यासाठी पारितोषिक आहे, जर अर्धशतक लगावलं या मॅच मध्ये तर 1000 रुपयाचं पारितोषिक MK क्रिकेट अकॅडमी म्हणजेच मिलिंद काजोळकर सरांच्या शुभ हस्ते निखिल याला देण्यात येईल. पाहूया 16 धावा दूर आहे. या स्पर्धेचं 3रं अर्धशतक निखिल भोईर यांच्या नावावरती राहील का, कारण की पहिलं अर्धशतक अक्षय महाडिक यांच्या नावावरती राहिलंय, दुसरं अर्धशतक फरमान खान, तर 3रं अर्धशतक निखिल यांच्या नावावरती राहील का. असं वाटलं होतं की महेश जाधव यांनी देखील 48 धावा पूर्ण केल्या होत्या. 2 धावेंपासून अर्धशतक वाचलं होतं, हुलकावणी दिली होती अर्धशतकाने, परंतु नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच अर्धशतक पाहायला मिळेल महेश जाधव यांचं.
शुभेच्छा असतील. यावेळेला कव्हर सीझन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, तोवर मात्र 2 धाव तिथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती जितेंद्र वैती म्हणजेच भाऊ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. एका मॅच मध्ये 2 षटक हाताळणं सोपं नसतं मित्रांनो, परंतु ते काम मात्र जितू भाऊ यांच्याकडून केलं जातंय. यावेळेला देखील बिगेट करायचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने. पिकअप अँड थ्रो खूप चांगला होतोय. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. स्ट्राईक एंडवरती आता निखिल सामना करण्यासाठी सज्ज होतील. 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. करंट रन रेट जो आहे 16.50चा करंट रन रेटने धावा मात्र इथे पूर्ण करतोय प्रत्येक षटकामागे. एप्सिलॉन 11 हा संघ. दरम्यान पाहूयात अर्धशतक खेळीपासून 16 धावांपासून दूर निखिल भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते अर्धशतक पाहायला मिळेल का? दरम्यान यावेळेला देखील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चांगला फटका आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, खिचून मारलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक असले म्हणून काय झाले, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकारासाठी. 59 धावा धावफलकावरती. 59 ऑन बोर्ड. अजूनही जर पाहिलं तर 4थं षटक आपण मार्गस्थ पाहतोय जितेंद्र यांचं. पण पाहतोय CPL प्रीमियर लीग, सेंट्रल प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं आहे ह्या स्पर्धेचं. आणि खूप चांगल्या मॅचेस सकाळच्या 17पासून आपण संध्याकाळच्या 17पर्यंत पाहिल्या आहेत. आणि यानंतर मात्र एक शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. SK सेवा फाउंडेशन विरुद्ध संडे बॉयज. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. या मॅचच्या फर्स्ट इनिंग नंतर आपण नाणेफेकीचा टॉस करणार आहोत. यावेळेला देखील हेलिकॉप्टर उडवलाय. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकारासाठी. काय फटका सजवलाय, आपण रिप्ले देखील पाहू शकतोय. चेंडू ची लेंथ जी होती ती थोडीशी पुढे टाकली होती आणि तिथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो मात्र सीमारेषेच्या बाहेर लँड झालाय 6 धावांसाठी. cricket.in च्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती शेवटपर्यंत मात्र कॅमेरामॅन मात्र ते क्षण टिपताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान यावेळेला लो फुलटा चेंडू कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव तर घेतली गेली आणि एकेरी धावेने समाधानी राहत आहेत ते बॅटर निखिल. शेवटचा चेंडू ह्या षटकातील 66 धावा धावफलकावरती. स्ट्रायकेरवरती आता मुकेश थोडेसे धीमे जरूर खेळतात, परंतु निखिल यांना मात्र खूप चांगली साथ देताना पाहायला मिळत आहे. 66. दरम्यान शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे धाव घेतली जाणार नाहीये, कारण की पुढील षटकामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती निखिल यांना यायचं आहे आणि अर्धशतकापासून 5 धावा दूर देखील आहेत. म्हणजे कुठे ना कुठे 1000 रुपयाची मानकरी ठरणार यात मात्र शंका नाहीये. निखिल भोईर. दरम्यान 66 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली फलंदाजी एप्सिलॉन 11 या टीम कडून. अजूनपर्यंत एकही विकेट घेता आली नाहीये. ती मानस एंटरप्राइजेस टीमला सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळ करते, ज्यामध्ये 19 धावांवरती मुकेश खेळतात तर 45 धावांवरती निखिल भोईर आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गणेश दाबेकर D99 चे ओनर देखील आहेत आणि पाहूयात त्यांच्याच बॅटने त्यांच्यावरती हल्ला करतील का निखिल भोईर. पाहूयात. यावेळेला पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होतीये चुकी आणि तिथे एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज निखिल भोईर यांची खेळी
समाप्त होतीये. बॅट्समॅन आउट. नवीन बॅटर दीपक परवडे, आयकॉन खेळाडू या संघाचे. यावेळेला आल्या आल्या बिगिट करायचा होता. गॅप मध्ये चेंडू आहे आणि तिथे मात्र मस्तक पे दस्तक. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. दीपक परवडे यांच्या बॅट मधून 4 धावा. शेवटचा षटक आपण पाहतोय मार्गस्थ आणि 71 धावा धावफलकावरती. 71 लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान पाहूया आता किती धावांपर्यंत मजल मारतोय तो एप्सिलॉन 11 हा संघ. दरम्यान पुढील चेंडू गणेश टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला चांगला चेंडू यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू अडवण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आहे. थोडीशी दूरवरती फेकी होतीये. जर प्रॉपर फेकी झाली असती. पंच वन शॉट. यस वन शॉट. जो निर्णय आहे ऑन फील्ड डिसिजन तो तुम्हाला मान्य करावा लागेल. जी पॉपिंग क्रीज आहे ती लक्ष्मण रेषा आहे मित्रांनो. तिच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर मात्र तिथे तुम्हाला दंडित केलं जाईल. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट टेकवली पाहिजे. दरम्यान वेल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि तिथे मात्र काय होतंय पा. चेंडूवरती असं गेले होते जसे काय चेंडूवरती झडप घालतील की काय परंतु त्यांना मात्र चेंडू हुलकावणी देतो जातोय डीप थर्मॅन रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकारासाठी. 4 धावा देणारा फटका नव्हता मित्रांनो. या एक एक धावा ह्या ज्या धावा आहेत ना ह्या तुम्हाला आपल्या संघासाठी अडवणं खूप गरजेचं असतं. आणि मला वाटतं मामा आहेत तिथे आणि त्यांच्याकडून थोडीशी चूक होते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 76 वरती जाऊन पोहोचले. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दरम्यान दीपक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती सामना करतील गणेश यांचा. यावेळेला फुलटॉस आहे. ऑन साइडला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि परंतु काय क्षेत्ररक्षण करतायत जितू भाऊ. वय वर्ष 50+ असलं म्हणून काय झालं. माझ्याकडे अजूनही क्रिकेट खेळण्याची ताकद आहे. 2 षटक देखील हाताळतात आणि आता आपल्या फलंदाज क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपल्या संघासाठी 1 धावा देखील अडवताना पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटला वय नसल्याचं म्हटलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे भाऊ आहेत. यावेळेला देखील चांगला चेंडू आणि तिथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये हात लागला होता आणि डायरेक्ट मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू आदळतोय. फलंदाज बाद होत आहेत दीपक आणि दुसरा गडी बाद होईल. धावसंख्या जर पाहिली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 80 धावांचा पाठलाग करायचा आहे मानस एंटरप्राइजेस या टीमला. पाहूयात या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. मी नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीसाठी कॉल करतोय. एसके सेवा फाउंडेशन आणि संडे बॉयज. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. एसके सेवा फाउंडेशन आणि संडे बॉयज दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. एसके सेवा फाउंडेशनचे इथे कर्णधार आहेत. संडे बॉयज आपले कर्णधार लगेच पाठवा. पाहूयात या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा. CPL 2025
पाचवं पर्व आहे आणि खूप चांगल्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आम्ही 2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्यासाठी समालोचन घेऊन येतोय. तोपर्यंत आपण पाहत राहा CPL 20-25 चा हा क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. SK सेवा फाउंडेशन आणि संडे बॉयज विजय सर यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल करतोय. पाहूयात आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. कोण जिंकला? येस, SK सेवा फाउंडेशन वॉन द टॉस आणि निर्णय जो आहे तो आपला कळवा. काय बॉलिंग काय घेतला? ए सांग ना. अरे अरे सांग. अरे इथे हे करायला लागतो ना. या संडे बॉयच्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. संडे बॉयच्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर SK सेवा फाउंडेशन आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. कृपया लक्षात ठेवायचं आहे. चला मॅचला सुरुवात करतोय. चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. मानस एंटरप्राइजेस प्रतिस्पर्धी संघ एप्सिलॉन 11 अशी चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर राजन पाटील, दीपक पाटील, तर दुसऱ्या बाजूला रवी कंटे यांचा हा संघ आपण पाहतोय. दरम्यान दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेले आहेत पहिली. आता ह्या दुसऱ्या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि आजच्या दिवसामध्ये पॉइंट्स टेबल मध्ये पहिल्या क्रमांकामध्ये कोण राहणार त्यासाठी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहू शकतोय. दरम्यान मॅचला सुरुवात करूयात. गोलंदाजी मार्कवरती कुणाल बोट यांना आपण पाहू शकणार आहोत. तर स्ट्राईक एंडवरती दीपक पाटील आणि राजन पाटील दोन्हीही संघ मालक आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील.
दरम्यान मॅचला सुरुवात होतीये. आपण CPL सेंट्रल प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. दरम्यान पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे ते मानस एंटरप्राइजेस टीमला. यावेळेला पहिला चेंडू लेग एसटी वरती टाकण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलेत. दीपक आपल्या संघासाठी या 3 धावा कुठे ना कुठे वाचवल्या दीपक यांनी. एक धावेने मात्र धावसंख्येचा शिगर्ष देखील होतोय मानस एंटरप्राइजेस या टीमचा. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला ऑन साइडला तर खेळले तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहतोय चेंडू. चेंडू जातोय डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. प्रॉपर कनेक्शन जरूर झालं नव्हतं, परंतु गॅप मध्ये चेंडू निघाला. 30 सर्कल भेदलं आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत मात्र चेंडू 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचते. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती असतील राजन पाटील. दोन्ही 40+ क्रिकेटर आहेत आणि खूप चांगला खेळ यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. फटका लाजवाब आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. राजन पाटील ब्रँडेड षटकार. काय फटका सजवलाय, काय टायमिंग आहे, काय बॅटचा फ्लो आहे आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर फटका. चेंडूला थोडीशी लेंथ जर पाहिली तर पुढे टाकली होती आणि त्या लेंथला मात्र दोन्ही हाताने कबूल केली आणि चेंडू ज्या वेगाने आला त्या वेगानेच मात्र सीमारेषेच्या बाहेर पोचवलं राजन यांनी. धावसंख्या पुढे सरकते 11 वरती. 11 ऑन बोर्ड. यावेळेला स्टेफाडोन खेळलेत कव्हर क्षेत्रामध्ये. पॉवर प्लेचा पुन्हा एकदा फायदा घेतलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. काय फटकेबाजी करतायत, काय बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते राजन पाटील यांची. या अगोदर जर पाहिलं तर ऑन साइडला मिड ऑन, नंतर लॉंग ऑन आणि आता कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते 15 यावरती. कुणाल बोट एक यंगस्टर्स आहेत आणि त्यांच्यावरती मात्र इथे हल्ला केला जातोय. एक लेजंड खेळाडू मात्र कुणाल बोट यांच्यावरती आक्रमण करताना आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली मात्र येत आहेत. याचं नाव काय? जुनेद. चेंडू खाली येत आहेत आणि ते मात्र कोणती चुकी करणार नाही आहेत. जे राजन पाटील थोडेसे आक्रमक होत होते त्यांची विकेट मात्र इथे कुणाल याने मिळवून दिली आणि पहिला हादरा 15 या धावसंख्येवरती लागतोय मानस एंटरप्राइजेस टीमला. नवीन बॅटर गणेश खेडेकर. यस, या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील यांच्या नावावरती राहिला होता. तेच गणेश नेहमीच चौफेर टोलेबाजी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते तसे गणेश खेडेकर त्यासाठीच ओळखले जातात आणि त्यांनाच मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. वनडाऊन फलंदाजीसाठी आलेत. यावेळेला पहिला चेंडू आल्या आल्या स्टेपाडोन खेळण्याचा प्रयत्न. रॉबिन उत्तप्पाची आठवण करून देणारा हा फटका मैदानामध्ये सजवलाय. गणेश खेडेकर यांच्या बॅट मधून मात्र हा 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
पहिला चेंडू मात्र पायांची हालचाल करत रॉबिन उतप्पा हे देखील जर पाहिलं तर नेहमीच पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न नेहमी करायचे आणि जेव्हा ते पॉपिंग क्रीज जेव्हा सोडायचे तेव्हा मात्र तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळायचा आणि तसाच फटका मात्र गणेश खेडेकर यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतंय. एक विकेट जरूर मिळवून दिली परंतु या षटकामध्ये 19 धावा देखील आल्या आहेत मानस एंटरप्राइजेस टीमच्या. दरम्यान 80 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे मानस एंटरप्राइजेस टीमला. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती संकेत भोईर यांना मात्र पाचारण केलं गेलंय. पाहूयात पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 38 सर्कल बाहेर 3 खेळाडू आपण पाहू शकतोय. एक डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे आणि एक कव्हर सीझन आहे. यावेळेला पहिला चेंडू खूप चांगला गिरकी घेताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे संकेत यांची आणि पारितोषिक देखील आलंय. विकेट हॅट्रिक घेतली तर MK क्रिकेट अकॅडमी म्हणजेच मिलिंद काजोळकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आणि ओव्हर हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिलिंद सरांकडून देण्यात येईल. निखिल यावेळेला पहा युमी साहिट लेग एसटी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज OUT आउट. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता आणि फलंदाज दीपक पाटील यांच्याकडे मात्र त्या चेंडूचं उत्तरच नव्हतं आणि परिणामी मात्र चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळला. विकेट क्रमांक 2, 19 धावा धावफलकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. नवीन बॅटर मोईन इनामदार. मोईन पाहूयात मोईन इनामदार काय करतात आपल्या संघासाठी. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे मिलिंद काजोळकर यांच्याकडून. दरम्यान एक विकेट तर घेतलेली आहे. पाहूयात यावेळेला देखील काय चेंडू वळण घेतोय. मिडल एसटीवरती चेंडू टाकलाय आणि जवळपास 90 डिग्रीचा मात्र इथे वळण घेताना पाहायला मिळतोय चेंडू. संकेत यांचा काय गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. यावेळा देखील अपील केली जाते. पाहूयात रनआउटची संधी आहे का आणि तिथे मात्र पंच लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धावा दर्शवत आहेत. जर निखिल यांनी जर प्रॉपर थ्रो जर केला असता तर मात्र काहीतरी बाद बनू शकली असती. पंच सांगतायत की लेग एसटी ऑफ एसटीच्या बाहेर चेंडू होता आणि परिणामी तिथे लगेचच एक सिंगल देखील कंप्लीट केली गेली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 20 वरती जाऊन पोहोचली आहे. काय गोलंदाजी करतायत संकेत. या वेळा देखील चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. म्हणजेच लेग ब्रेक केलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गणेश यांच्याकडे मात्र उत्तरच नव्हतं. अपेक्षेच्या नजरेने पंचांकडे 5 जरूर होते परंतु पंच सांगतायत की हा चेंडू सरळ मात्र येस थर्ड अंपायर रिव्ह्यू देखील घेतला गेला व्हाईट साठी. पाहूयात आता हा वाईड आहे की नाही आहे हे आमचे तिसरे पंच नाशिर सर मात्र तुम्हाला थोड्याच वेळात सांगतील. क्रिकेट खूप फास्ट झालंय मित्रांनो. अगोदर जर पाहिलं अरे आहे ना मैं सब हो गया क्वाइट बिहाइंड इसको नहीं है लेग कीपर को नहीं है. हॅलो इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिन्ही पंच जर पाहिलं तर आपण नेहमी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. माणूस आहे माणसाकडून चूक थोडीशी होणार परंतु तिन्ही पंच योग्य जो डिसिजन आहे तोच मात्र आपल्याला नेहमी देताना पाहायला मिळतात.
आणि डॉट बॉल. शेवटचा चेंडू येणं शेष आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही धावा खर्च केली नाही. एक धाव जरूर केली परंतु ती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड झाली. दरम्यान पाहूया आता यावेळेला कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न सफल होऊन पुन्हा एकदा जागेवरती आले आणि एक्स्ट्रा कव्हर्स सीझन मध्ये चेंडूला पाठवलाय 4 धाव्यांसाठी चौकारासाठी. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 गडी बाद 24 धावा धावफलकावरती. समीकरण आता पाहूया. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे ती 56 धावांची. यस 56. 18 चेंडू 56 धावा पूर्ण करायच्या आहेत इथून पुढे बॅटिंग करायच्या टीमला. गोलंदाजी मार्क वरती अमर जयस्वाल ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडू 12 धावा डिफेंड केल्या होत्या. मला वाटतं जवळपास 2 ते 2,500 रुपयाचं कॅश प्राइज अमर जयस्वाल यांनी कमावलं होतं आणि असलम सरांनी त्यांना देखील गॉगल देखील दिला होता. म्हणजे जवळपास आणि आमचे अतुल गोसावी यांनी ट्रॅक आणि टी शर्ट देखील त्या षटकासाठी दिली होती. अमर जयस्वाल हो यावेळेला काय चेंडू हाताळतायत. अतिशय वेगवान चेंडू परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल अमर जयस्वाल यांना. दोन गडी बाद 27 धावा धावफलकावरती. अमर जयस्वाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती समोर सामना करतायत. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हुलकावणी देतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. सर्वेश पाटील होते तिथे आणि चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकारासाठी. दरम्यान पुन्हा एकदा अमर जयस्वाल सज्ज होतील. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली आहे. ओ यावेळेला चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. ही खासियत आहे अमर जयस्वाल यांची. आणि 5 विकेट उगाच घेतल्या नाहीयेत मित्रांनो पहिल्या षटकामध्ये. पहिल्या मॅच मध्ये काहीतरी क्वालिटी आहे. त्यामुळेच मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमर यांची 80 धावांचा पाठलाग करतोय. अजूनही जर पाहिलं तर 49 धावांची गरज. यावेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते परंतु प्रेक्षक म्हणून राहिले. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. 2 गडी बाद 37 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. संकेत भोईर चेंडू खाली येत आहेत. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही आहेत आणि महमुद्दीन यांची मात्र खेळी इथे समाप्त झाली आहे 12 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का 37 या धावसंख्येवरती लागताना पाहायला मिळतोय तो मानस एंटरप्राइजेस संघाला. दरम्यान अमर जे विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि जर पाहिलं
तर बेस्ट बॉलरच्या जी ट्रॉफी आहे त्या रेसमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. कारण की मला पहिल्या मॅचमध्ये 5 आणि ह्या मॅचमधली 1 विकेट म्हणजे तब्बल 6 विकेट आतापर्यंत त्यांनी आपल्या नावावरती केल्या आहेत. परंतु आजचा दिवस हा वेगळा आहे, उद्याचा दिवस वेगळा आहे. आम्ही आजच्या दिवसामध्ये जे टॉपला होते ते स्पर्धेच्या बाहेर देखील जाताना आम्ही पाहिलेत. हे क्रिकेट आहे. दरम्यान थोड्याच वेळात आजच्या दिवसातील शेवटची मॅच देखील आपण पाहणार आहोत. SK सेवा फाउंडेशन विरुद्ध संडे बॉयज. दोन्ही संघ एक एक मॅच हरलेले आहेत. म्हणजे कुठे ना कुठे ती मॅच देखील खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी. दरम्यान शेवटचा बॉल अमर जयस्वाल टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला खडे खडे आल्या योगेश गंबे आपला ब्रँड दाखवत असताना या षटकाची समाप्ती मात्र 6 धावाने केली आहे. येतोय षटकार 6 धावा. जर पहिली मॅच देखील जर पाहिली तर मानस एंटरप्राइजेस संघ टीमने अशीच काही मॅच होती, फसली होती आणि गणेश खेडेकर आणि योगेश गंबे यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती त्या मॅच मध्ये. आणि आता देखील तशीच काही मॅच आहे. 12 चेंडू 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 18.50च्या सरासरीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत आता मानस एंटरप्राइजेस टीमला. पाहूया आता मोक्याच्या क्षणी दोन्ही बॅटर आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील असं काम केलेलं आहे. आता ह्या मॅच मध्ये देखील तसं काम करून दाखवतील का, त्या कामाची पुनरावृत्ती करतील का, पाहूयात. संकेत भोईर यांच्या समोर खूप चांगली गोलंदाजी संकेत यांची. पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. निखिल भोईर याने मात्र जबाबदारी दिली आहे दुसऱ्या षटकाची. पाहूयात संकेत काय करतायत. दरम्यान मॅच ऑन आहे. एक चांगली मॅच रंगणार यात मात्र शंका नाहीये. आणि दोन्हीही संघ तुल्यबल आहेत. जेव्हा बेस्ट वर्सेस बेस्ट असे खेळाडू मैदानामध्ये एकमेकांसमोर मित्रांनो येतात ना, तेव्हा मात्र एक चांगली मॅच, बिग मॅच, एक बिग फाईट मॅच आपण मैदानामध्ये नेहमी पाहतो. आणि तशीच काही ही मॅच रंगणार यात मात्र शंका नाहीये. दरम्यान यावेळेला पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडूला पाठवलाय कव्हर रिजन मध्ये. या षटकाची सुरुवात मात्र चौकाराने केली आहे. गणेश खेडेकर यांच्या बॅटमधून या 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चेंडू तर खूप चांगला हाताळला होता, परंतु फलंदाज गणेश यांची दाद द्यावी लागेल. काय फटका खेळलेत. अक्षरशः पायाच्या समोरून मात्र चेंडूला उचलला आणि 4 धावांसाठी पाठवलं. धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला लेगेस्टीच्या बाहेर संकेत भोईर यांचा मात्र हा अतिरिक्त चेंडू येताना पाहायला मिळाला. धावसंख्या ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये 48. हो, यावेळा देखील चांगला चेंडू आहे. 3 यष्ट्यांच्या मधोमध मात्र अपील तर केली गेली होती, परंतु पंच सांगतात की ही लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धावा ऍड होते. इम्पॅक्ट इन लाईन नव्हते आणि त्या कारणामुळेच मात्र पंच मात्र इंटरेस्टेड नव्हते त्या अपील मध्ये. दरम्यान 49 धावा. स्ट्राईक वरती योगेश गंबे आहेत. पाहूयात. योगेश सफल झाले होते. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करतील का. निखिल सांगतात की डायरेक्ट हिट करा, मागे बॅकअप आहे. आणि परंतु तिथे मात्र एक धाव पूर्ण केली गेली. 50 ऑन बोर्ड. अजूनही 30 धावांची गरज. 9 चेंडू आणि 30 धावा. या 3 चेंडूंमध्ये 10 धावा देखील आल्या ना, तरी देखील शेवटच्या षटकामध्ये ही जी पार्टनरशिप आहे, ही जी जोडी आहे, त्या 20 धावा नक्कीच ठोकू शकतात. एवढी क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांकडे. यावेळेला मात्र लेग एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का. थ्रो तर खूप चांगला झाला होता, परंतु सूर्यकिरण आहे, आता सूर्यास्ताची वेळ आहे
आणि त्या कारणामुळेच मात्र यष्टीरक्षकाच्या तोंडावरती मात्र डोळ्यावरती किरण आली होती, परंतु दुसरी धाव घेतली गेली नाहीये. एकेरी धावेने समान राहावं लागतंय. 51 ऑन बोर्ड, 51 धावा धाव फलकावरती. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा निखिल यांचा टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील खूप चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी करतायत फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तिथे देखील एक धाव मिळते. चांगला पिकअप अँड थ्रो कुणाल बोट आपण यांना पाहिलं. आणि धावसंख्या जर पाहिली तर 52 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल या षटकातील जिंकण्यासाठी अजून जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मॅच हळूहळू जर पाहिलं तर माणूस एंटरप्राइजेस संघापासून थोडीशी दूरवरती जाताना पाहायला मिळते, परंतु प्रयत्न करावे लागतील. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळावा लागेल गणेश खेडेकर यांना. दरम्यान यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. अमर जयस्वाल चेंडू खाली येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. अमर जयस्वाल मात्र गणेश खेडेकर यांची विकेट झेल पकडताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसरी विकेट आपल्या नावावरती करतायत संकेत भोईर. काय गोलंदाजी केली आहे. 2 षटका हाताळलीत, 12 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील मिळवून दिल्या गोलंदाज संकेत भोईर यांनी. दरम्यान 6 चेंडू आणि 28 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी मानस एंटरप्राइजेस टीमला. नवीन बॅटर रवी तर स्टॅकेट वरती आहेत योगेश गंबे. वैयक्तिक 8 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. आल्या आल्या षटकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर थोडं शांत ठेवलं योगेश यांना, परंतु आता शांत राहून चालणार नाहीये. चेंडूला आता हवाई सफर करावी लागेल ती योगेश गंबे यांना. पाहूयात योगेश गंबे ही मॅच आपल्या संघाला जिंकून देतील का. 6 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आले जुनेद. पाहूयात जुनेद यांच्यावरती विश्वास दाखवलाय गोलंदाज निखिल भोईर याने, परंतु मॅच आहे, कोणत्या क्षणी काय होईल सांगता येणार नाही. आपण 6 चेंडूंमध्ये 36 पाहिले आहेत, 6 चेंडूंमध्ये 1 देखील होताना आपण पाहिल्या नाही आहेत. इथे 6 मध्ये 28 करायचे आहेत, त्या देखील पाहायला मिळतील का. पाहूयात योगेश गंबे यांच्या बॅट मधून. दरम्यान जुनेद सज्ज होत आहेत शेवटचं षटक, निर्णायक षटक टाकण्यासाठी. यावेळेला पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलं आहे आणि या षटकाची सुरुवात मात्र षटकाराने केली आहे. आणि पाहूयात ही मॅच आता कोणत्या स्थितीमध्ये जाणार, यात मात्र सर्वांच्या नजरा मात्र लागून आहेत, कारण की 28 धावांची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय योगेश यांनी. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 22 धावेंची गरज. लगेचच सगळे एकत्र आले आणि सांगायला लागले की हा चेंडू खराब आहे जुनेद, आपण थोडीशी लेन जी आहे ती थोडीशी पुढे टाकणं आपल्याला अनिवार्य आहे. आणि पाहूयात या कान मंत्राचा आता किती प्रमाणात उपयोग होतोय तो जुनेद यांच्या कानावरती. दरम्यान 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. दरम्यान यावेळेला चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे यशस्वी देखील होताना पाहायला मिळतात. या अगोदरच्या पहिल्या चेंडूचं उत्तर होतं या चेंडूवरती जुनेद यांचं, आणि ते देखील प्रश्न विचारताना पाहायला मिळतात या चेंडूवरती की आम्ही देखील इथे खेळण्यासाठी आलेलो आहे. दरम्यान यावेळेला देखील चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑफ च्या दिशेने एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये योगेश गंबे यांची खेळी समाप्त होतीये. धक्का क्रमांक 5, 58 धक्का क्रमांक 5, 59 या धावसंख्येवरती.
3 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 21 धाब्यांची गरज. पकड मजबूत करतोय आता मानस एप्सिलॉन 11 हा संघ. दरम्यान चेतन शहा नवीन बॅटर आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. इम्पॅक्ट प्लेअर, यस, इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये असतील चेतन शहा आणि त्यांचं मात्र आपण इन होताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र बिगिट जरूर केलाय परंतु थोडस उशीर झालाय असं म्हणायला काय हरकत नाहीये. 6 धाब्यांसाठी षटकार. रवी यांच्या बॅटमधून हा फटका आलाय कारण की समीकरण आपण पाहू शकतोय 2 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज आहे. एका चांगल्या दोन्हीही जर डिलिव्हरी जर पाहिल्या तर लिगल डिलिव्हरीची आवश्यकता आहे. जर ह्या दोन्ही लिगल डिलिव्हरी जरी टाकल्या आणि त्याच्यावरती षटकार जरी लगावला तरी देखील एप्सिलॉन 11 हा संघ मात्र मॅच जिंकू शकतो. परंतु क्रिकेट आहे, पाहूयात. यावेळेला फुल टॉस होता त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाही आहेत. स्वतः जुने चेंडू खाली येत आहेत आणि रवी यांची खेळी तिथे समाप्त होतीये. धक्का क्रमांक 6. गडी बाद 65 धावा आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. 1-15चं समीकरण आहे आणि नवीन बॅटर धनंजय आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. धनंजय मामा, हॅलो, हा बोला. आणि इथे मात्र चौकार लगावलाय आणि मॅच इथे जिंकली आहे ती एप्सिलॉन 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि हार्डलक मानस एंटरप्राइजेस संघ. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. आणि आजच्या दिवसामध्ये एप्सिलॉन 11 हा संघ मात्र आपल्याला टॉपमध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये पाहायला मिळतोय. आणि दरम्यान नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. SK सेवा फाउंडेशन विरुद्ध संडे बॉयज. संडे बॉयज संघाने नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर संडे बॉयज संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण घेऊन येतोय. अरे कोण आहे मॅन ऑफ द मॅच? मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच कोण? अरे मॅन ऑफ द मॅच. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच